नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी, बंजारा समाजाला आरक्षण द्या या मागणीसाठी धुळ्यात बंजारा आरक्षण समितीच्या वतीने विराट मोर्चा काढण्यात आला. धुळे शहरातील छत्रपती अग्रसेन महाराज यांच्या चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने बंजारा बांधव सहभागी झाले होते. हैदराबाद गॅजेटप्रमाणे बंजारा समाजालाही आरक्षण देण्यात यावे, बंजारा समाजाचा अनुसूचित जातींमध्ये समावेश करावा, तसेच CP बिरार गॅजेट बंजारा समाजाला लागू करावा यासह विविध मागण्या यावेळी आंदोलकांनी केल्या आहेत. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, अशा घोषणा देत हजारोंच्या संख्येने बंजारा समाजाचा मोर्चा धडकला. यावेळी बंजारा आरक्षण कृती समितीच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आज आमच्या धुळे जिल्ह्यातील तमाम बंजारा समाजाचा ST आरक्षण मागणीसाठीचा मोर्चा आज रोजी धुळेत आम्ही आयोजित केलेला होता. त्यामुळे त्या मोर्चाला आपल्या न्याय हक्कासाठी, आपल्या न्याय हक्काच्या लढाईसाठी आमच्या समाजाला शेड्यूल ट्राईब अनुसूचित जमातीमधून आरक्षण मिळावं. कारण अलीकडेच शासनाने हैदराबादचं जे गॅजेट आहे, कुणबी मराठा समाजाला आरक्षण देताना हैदराबादच्या गॅजेटमधल्या नोंदी जशाच्या तशा स्वीकारून त्या ग्राह्य धरून कुणबी मराठा समाजाला OBCचं आरक्षण देण्यात आलं आणि त्याबाबत शासन निर्णय काढण्यात आला. त्याच गॅजेटमध्ये आमच्याही समाजाची नोंद आहे. गोर बंजारा समाज हा एक आदिम जमाती आहे, इज अ ट्राईब असं म्हणून त्याचा स्पष्ट उल्लेख आहे. तर यापूर्वी आमचे अनेक पुरावे आहेत. त्यासंबंधी आमच्या सध्या आम्ही गोरबंजारा समाज विमुक्त जाती अप्रवर्गात सध्या आम्हाला आरक्षण दिलेलं आहे. तर STचं आरक्षण मिळावं म्हणून विमुक्त जाती भटक्या आयोगातर्फे आणि अनेक जे आयोग नेमले होते, त्यात लोकूर आयोग आहे, विजाती आयोग आहे, बापट आयोग आहे. तर अशा सर्व ह्या आयोगांनी बंजारा समाज हा ट्राईब आहे, जमाती आहे, त्यांची बोलीभाषा, रहनसहन, सण, उत्सव, आपलं वेशभूषा आणि इतर सगळ्या गोष्टी, आमचे राहण्याची ठिकाणे, तांडे, इतर सर्वांपासून अलिप्त आहे, वेगळे आहे. आमची संस्कृती ही आदिम आहे. तर त्यामुळे आम्हाला बंजारा समाजाचं आरक्षण हे मिळालंच पाहिजे असे अनेक आयोगांनी शिफारसी केलेल्या आहेत. पण अजूनपर्यंत त्याच्यावर कुठलीही कारवाई संबंधित लोक करायला तयार नाही, शासन करायला तयार नाही. म्हणून आता योगायोगाने या हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून बंजारा समाज हा ST आहे, यांना आरक्षण दिलं पाहिजे अशी मागणी, अशा मागणीला आम्हाला पुष्टी मिळाली. आणि त्या माध्यमातून जर एकाला तुम्ही दिलं तर मग भारतीय संविधानानुसार सर्वांना न्यायिक हक्क आहे. आपण यांना दिलं, आमची नोंद त्याच्यात पण आहे, आमची पण नोंद त्याच्यात आहे, आम्हालाही द्यावं. तो न्यायिक हक्क मागण्याकरता आजच्या या मोर्चाचं आयोजन होतं. आणि आत्ता नुकतंच आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन सादर केलेलं आहे आणि त्यांनी योग्य ती शिफारस करून शासनाकडे ती पाठवावं अशी विनंती केलेली आहे. जय सेवा. समाजाचा जो मोर्चा आहे, त्या मोर्चामध्ये आमची प्रमुख मागणी की अनेक वर्षापासून आमचे समाज ऊसतोडी कामगार आहेत, खडीफोड कामगार आहेत, बांधकाम कामगार आहेत. आमच्या समाजाला आजपर्यंत न्याय मिळाला नाही आहे. आमचा समाज भारतामध्ये सगळ्यात जास्त असूनसुद्धा संख्येनुसार आम्हाला आरक्षण मिळालेलं नाही आहे. आता नुकतेच जरांगे पाटील साहेबांनी जो गॅजेटेरचा मुद्दा उचलला आणि महाराष्ट्र राज्य सरकारने त्यांना दुजोरा देऊन त्यांच्यासाठी जे त्यांच्या OBCची मागणी ही मान्य केली, त्याचप्रमाणे आम्हाला बी गॅजेटेरनुसार आमच्या समाजाला STचं आरक्षण मिळावं यासाठी हा मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. समाजाला अनुसूचित जमातीचं आदिवासी आरक्षण NT मिळावं अशी आमची मागणी आहे. आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता ST म्हणून बंजारा समाजाला आरक्षण मिळावं. कारण की भारतामध्ये बंजारा समाज 5 राज्यांमध्ये STमध्ये आहे आणि बाकीच्या राज्यांमध्ये SCमध्ये आहे. तरी आमची मागणी आहे की एका आईचे 3 मुलं, एकाला STचं आरक्षण मिळतं, एकाला OBCचं मिळतं. तर महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजाला आदिवासीची सवलती ST म्हणून मिळावं ही आमची मागणी आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.